लोणावळा येथे सोलो ट्रेकसाठी आलेल्या कायद्याच्या विद्यार्थिनीचा खोल दरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सायंकाळी 5च्या सुमारास लोणावळ्यातील टायगर पॉइंट परिसरात ही घटना उघडकीस आली. मृत तरुणीचे नाव श्रेया नरेंद्र पती, वय 20, राहणार CBD बेलापूर मुंबई असे आहे. श्रेया नामांकित महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होती. शनिवारी ती एकटीच लोणावळा येथे सोलो ट्रेकसाठी आली होती. ड्यूक्स नोज येथून रिक्षाने ती टायगर पॉइंटवर पोहोचले. टायगर पॉइंटवरील एका टपरीजवळ श्रेयाची पिशवी सापडली. पिशवीमध्ये ओळखपत्र, मोबाईल आणि लॅपटॉप आढळून आल्याने पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे बेपत्ताची नोंद करण्यात आली. श्वान पथकातील दुर्गा या श्वानाच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली. पिशवीतील रुमालावरून माग काढत दुर्गाने खोल दरीत मृतदेहाचा शोध लावला. शिवदुर्ग रेस्क्यू पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह हलवण्यात आला असून श्रेयाच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्या, अपघात किंवा घातपात या सर्व शक्यतांचा तपास सुरू असून श्रेयाचा मोबाईल व लॅपटॉपमधील माहिती पोलिसांकडून तपासली जाते. द पोलीस न्यूज ब्युरो, लोणावळा.